धरणगुत्तीमधील त्या रस्त्यासंदर्भात पुन्हा 4 सप्टेंबरपासून आमरण उपोषण। धरणगुत्ती ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 4 मधील लक्ष्मीनगरमध्ये माजी उपसरपंच सुरेश पखंडी यांच्या घरापासून ते चंदू कांबळे यांच्या घरापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झालाय। तो नूतनीकरण करण्याबाबत गेल्या वर्षी 4 सप्टेंबर 2023 रोजी पंचायत समिती शिरोळ इथं आमरण उपोषण करण्यात आले होते। सदर उपोषण स्थळी गट विकास अधिकारी शिरोळ ग्रामपंचायत धरणगुत्ती यांनी 2 महिन्याच्या आत रस्ता नूतनीकरणचे काम मार्गी लावून देतो असं सांगितलं होतं, पण पत्र देऊन आमरण उपोषण मोडीत काढले होते। परंतु आज रोजी 1 वर्ष पूर्ण झाले तरी आज ताग्यात ग्रामपंचायत धरणगुत्ती व गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ या दोघांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे। पूर्णतः दुर्लक्ष करून आमच्या राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलंय। त्यामुळे आम्ही पुन्हा याच दिवशी 4 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ व महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघ या दोन्ही संघटना संयुक्तरित्या तहसीलदार कार्यालयात आमरण उपोषणाला बसणार आहोत। जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही याची दखल प्रशासनानं घ्यावी असं निवेदनात म्हटलंय। सदरचे निवेदन गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ, धरणगुत्ती ग्रामपंचायत धरणगुत्ती, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, शिरोळ पोलीस ठाणे शिरोळ यांना देण्यात आले। पॉलिटिक्स न्यूजसाठी जयसिंगपूरहून मुख्य संपादक राजू इनामदार।